13 मार्चसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहेत. आज जर बघितलं आपण निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये दोन्ही इंडेक्स आज वॉलटाईल राहिले. का तर निफ्टी त्याच्या वन डे कॅन्डलच्या सपोर्ट झोनला आलेला आहे. निफ्टी वन डे कॅन्डलच्या सपोर्ट झोनला आलेला आहे. त्याच्यामुळे ना निफ्टी वॉलटाईल राहिला. बँक निफ्टीला बघितलं तर बँक निफ्टी बी त्याच्या सपोर्ट झोनला आलेला आहे. वन डे कॅन्डलच्या सपोर्ट झोनला आलेला आहे. प्लस काय झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये 20 EMA चा बी त्यांनी सपोर्ट घेतला. तर त्याच्यामुळे ना निफ्टी बँक निफ्टी दोन्ही बी वॉलटाईल राहिलेले आहेत. जर का आपण लॉंग व्ह्यू बघितला तर निफ्टी बँक निफ्टी दोन्ही बी काय आहेत अपसाईडला मोमेंटम करायला लागलेत. सेलर त्यांच्या थ्रू खूप प्रयत्न करायला लागलेत मार्केटला खाली घेऊन जाण्याचा. पण मार्केट बुलिश आहे. प्रत्येक सपोर्ट ठिकाणी जिथं जिथं सपोर्ट भेटतील मार्केट तिथून परत डबल बुलिश व्हायला सुरुवात होती. बायर स्ट्रॉंग आहेत. सेलर खूप सारी सेलिंग करण्याचा प्रयत्न करायला लागलेत, पण बायर त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग निघायला लागलेत. प्रत्येक सपोर्टला ते बाय करायला लागलेत. तर त्याच्यामुळे ना आज काय झालं, निफ्टी बँक निफ्टी खूप वॉलटाईल झाला. निफ्टीने काय केलेलं आहे, सपोर्ट झोनला एक अनडिसिजन कॅन्डल बनवलेली आहे. आता आपण अनडिसिजन कॅन्डलला ट्रेड कसा करतोच, आपण मागं बरेच वेळेस बोललेलो आहेत. अनडिसिजन कॅन्डलला जर ट्रेड करायचा असेल उद्याच्याला तर सर्वात बेस्ट ट्रेड राहतो त्याचा हाय किंवा लो ब्रेक झाल्याच्या नंतर. तर मोस्टली आपण सपोर्टला घेतलेला आहे, तर आपण मोस्टली हाय ब्रेक झाला तर आपण बाईंग साईडला पाहणार आहेत. हे आपण झोन मार्क करतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये. $22,436 ते 22,454-55 मला 22,455 हा आपला रेजिस्टन्स झोन राहील. 22,436 ते 22,455 हा आपला निफ्टीमधला काय राहील, रेजिस्टन्स झोन राहील. ह्या रेजिस्टन्स झोनच्या वर जर उद्याच्याला मार्केट निघालं तर आपण बाईंग साईडला बसणार आहेत, जे की आपण 2-3 दिवस बी ट्रेड पुढच्या नेक्स्ट कंटिन्यूमध्ये आपण बाईंग करून बसू शकतो. जर का सपोर्ट बघितला तर 22,222 ते 22,257 22,222 ते 22,257-60 जवळपास हा आपला सपोर्ट झोन राहील. हा सपोर्ट झोन जर ब्रेक केला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड घेणार आहेत. लक्षात राहू, डाऊन साईडचा ट्रेड बी आपण जास्त मोमेंटम नाही भेटणार आपल्याला, कारण की प्रत्येक ठिकाणी आहे ना बाईंग येईल. आता हा जर झोन ब्रेक झाला तर आपल्याला डायरेक्ट इथं सपोर्ट आहे दुसरा. हा बी आपण सपोर्ट झोन मार्क करू निफ्टीमध्ये. मार्केट अशा कंडिशनला आहे, मार्केटने हा जर झोन ब्रेक केला निफ्टीने तर डायरेक्ट आपल्याला 21,900 पर्यंत आपल्याला मार्केट बघायला भेटेल, निफ्टी जाताना दिसेल. जर का हा जो सपोर्ट झोन आहे हा जर निफ्टीने ब्रेक केला तर आपल्याला डायरेक्ट 21,900 पर्यंत आपल्याला निफ्टी जाताना दिसेल. पहिला रेजिस्टन्स तर 22,000लाच घेईल समजा. 22,000 आपण 22 हा इथपर्यंत आपण बघू, कारण की इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर निफ्टीमध्ये बघितलं हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ठीक आहे. जर उद्याच्याला निफ्टीने 22,222च्या खाली जर कॅन्डल क्लोज केली, 5 मिनिटाची जर कॅन्डल क्लोज केली तर आपल्याला आहे ना 22,000पर्यंत आपल्याला निफ्टी खाली जाताना दिसेल. जर निफ्टीने 22,455च्या वर जर क्लोजिंग दिली तर आपल्याला निफ्टी वर जाताना दिसेल. ह्याच्यामध्ये जर उद्याच्याला आपण ट्रेड घेतले तर जसं आज मार्केट वॉलटाईल राहिलं तसं उद्याच्याला बी मार्केट जर ह्या झोनमध्ये राहिलं तर वॉलटाईल राहील.
त्यासाठी आपल्याला ना ही झोन ब्रेकआउट होण्याची वाट बघायची निफ्टीमध्ये. आपल्याला सांगता येणार नाही की वरच्या साईडने ब्रेकआउट होईल का खालच्या साईडने ब्रेकआउट होईल, कारण की निफ्टी सपोर्ट जोडला तर आहे सध्याला, मार्केट बुलिश बी आहे. पण बाय चान्स समजा सपोर्ट ब्रेक झाला तर इथं पुन्हा नंतर काहीच नाही आहे, डायरेक्ट आपल्याला 22,000पर्यंत आपल्याला दुसरा सपोर्ट आहे. तर मग आपल्याला डाऊन साईडचा बी एक चांगला ट्रेड भेटू शकतो डाऊन साईड ब्रेक झाली तर, किंवा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर अप साईडला बी चांगला एक ट्रेड भेटू शकतो आपल्याला निफ्टीमध्ये. जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीची वन डेची जी आजची कॅन्डल होती ती काय झालेली आहे, एक सपोर्ट झोनला बी तिने सपोर्ट घेतलेला आहे, प्लस 20 ml असं बी सपोर्ट घेतलेला आहे. तर बँक निफ्टी बी इंडिकेशन काय द्यायला लागला, तो खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टी तर आहेच आहे, बँक निफ्टीला बी बघितलं तर तुम्ही कंटिन्युअसली तो बुलिश साईडला वर चाललेलाच आहे. अप साईडला बँक निफ्टी मोमेंटम करायला लागला. आणि आज बँक निफ्टीमध्ये काय झाले, खूप वॉलाटाईल राहिला बँक निफ्टी आणि एक अनडिसिजन कॅन्डल क्रिएट केली. म्हणजे बायर आणि सेलर दोघं बी जवळ आहेत. आता हे बायर आणि सेलर कधी हटणार आहेत, जोपर्यंत त्यांचा एसएल हिट होणार नाही. आता एसएल कधी हिट होणार आहे, तर सेलरचा एसएल कुठं राहणार आहे, ह्या आपला जो रेजिस्टन्स झोन आहे आजचा डे आहे ह्याच्यावर सेलरचा एसएल राहणार आहे, आणि बायरचा एसएल कुठं राहणार आहे, आजचा जो आपला सपोर्ट झोन आहे त्याच्या खाली बायरचे एसएल राहणार आहेत. त्याच्यामुळं आहे ना आपण ब्रेकआउट ट्रेडच करणार आहेत बँक निफ्टीमध्ये बी. अनडिसिजन कॅन्डल आहे, ब्रेकआउट ट्रेड करणार आहेत. ज्यावेळेस सेलर बाजूला हटतील, रेजिस्टन्स झोन ब्रेक झाला तर आपण सेलर बाजूला हटतील, त्यांचे बरेचसे स्टॉप लॉस हिट होतील, तर मार्केट अप साईडला निघून जाईल. जर आजचा जो डे लो ब्रेक झाला तर मार्केट डाऊन साईडला मोमेंटम करेल, बायर लोकांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होतील. तर मार्केट समजा खाली आलं तर आपल्यासाठी झोन आहे राऊंड फिगर घेऊ आपण 46,000. जर मार्केटने उद्याच्याला 46,750 हा आपला सपोर्ट झोन जर बँक निफ्टीने ब्रेक केला तर बँक निफ्टी 46,000पर्यंत डाऊन साईडला येईल. जर बँक निफ्टीने रेजिस्टन्स झोन ब्रेक केला जो की आपला 47,825चा रेजिस्टन्स झोन आहे, तर बँक निफ्टी आपल्याला 47,825चा आपला रेजिस्टन्स झोन आहे, तो जर ब्रेक केला बँक निफ्टीने तर ऑल टाईम हायपर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाऊ शकतो, जो की 48,636चा आपला ऑल टाईम हाय, तिथपर्यंत सुद्धा बँक निफ्टी मुवमेंटम करू शकतो. ओके, थँक्यू.